नमस्कार मंडळी, आपण बनवतोय पिठला। आधी आपल्याला एक कढई गरम करायची, त्यामध्ये 3 चम्मच आपण तेल टाकून घेऊया आणि आता या तेलाला जरासा नीट गरम होऊन द्या। बघा आपलं तेल हा जो आता गरम झालाय, आपल्याला हे मसाले ज्यांचे फोटो मी तुम्हाला लास्टला दाखवते हे पण आता टाकून घ्यायचे। आपल्याला आता मोहरी टाकायची आहे थोडीशी मंडळी, आपण मोहरी टाकलेली आहे। याला पण आता जरासा आपण तापून घेऊया आणि याला आपण हळवून घेऊया। याला थोडासा क्रिस्पी वगैरे होऊ द्या। आपण आता इकडे जिरा पण टाकतोय थोडासा, याला पण आपण हळवून घेऊया मंडळी। तर मंडळी आपण इथे हे पण टाकलेलं आहे, तर आपण इथे आपण कापलेला लसूण पण टाकूया। याला पण हळवून घेऊया मंडळी। याला आता थोडासा ब्राउनिश होऊ द्या। यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया आणि कापलेला कांदा पण टाकूया। याला आपण हळवून घेऊया नीटपैकी। बघा नीट हळवलेला आहे आपण। याला आता थोडासा ब्राउनिश होऊ दे। चमचा जरा मोठा घ्या आपण, याला रेड थोडासा ब्राउनिश असं होऊ दे। मी घरी बनवलेली ही कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आहे। याला पण आपण हळवून घेऊया। कांद्यावरती ते कोटिंग व्हायला पाहिजे नीटपैकी, हिरवं हिरवं व्हायला पाहिजे। हळवून घेऊया याला आपण नीटपैकी मंडळी। आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया, लाल मिरची घरातली पावडर टाकूया ज्याला मी तुम्हाला बनवून शिकत, आणि स्वादनुसार आपला मीठ टाकूया। याला आपण थोडंसा हळवून घेऊया। तुम्हाला वाटेल की, आणि आपल्याला टमॅटो टाकायचं आहे। तुम्हाला वाटेल की हा तिखट होईल, पण नंतर एकदम चवदार पण। याला हळवून घेतलंय, तुम्ही बघू शकता एकदम नीट झालंय, मस्त दिसतंय, खायचं मन करतंय। यामध्ये आपण 1 वाटी बेसन टाकूया आणि एक टमाटा, कोथिंबीर आणि कांद्यावरती आपला बेसन चढायला पाहिजे। याला पण आपण हळवून घेऊया मंडळी। आपण याला हळवलंय। आता हा सुका दिसतोय, तर मी गरम पाणी बनवलेला, या गरम पाणीला पण आपण टाकायचं। हळवत आपण थोडं करून गरम पाणी टाकूया। मिसळायचं याला आपण नीटपैकी। हा पाणी झाले पण नंतर होईल आपला गाढा। आहे बघा आपला एकदम थिक झालेला आहे मंडळी। हा आपला आळण पिठला जे पण तुम्ही बोलता, आमच्या घरी तर याला पिठला बोलतात, तुमच्या घरी आळण बोलत असतील तर माहिती आहे। आपण आता गरम पाणी ठेवूया थोडासा तांदळाच्या भाकरीसाठी। बघा नीटपैकी आपले झालेलं आहे मंडळी। एक मस्त असं वाटते ना, वास कसा मस्त येते मंडळी। हे बघा आता याला माझी पोरं बाहेर खेळतात म्हणून तुम्हाला आवाज येऊ शकतो। आणि आपण इकडे तांदळाचं पीठ जरासं टाकूया आपल्या तांदळाच्या भाकरींसाठी, कारण की आळणसोबत एकदम मस्त लागतं। याला पण आपण हळवून घेऊया मंडळी। आपल्या कालत्याच्या पाठच्या साईडनी आपल्याला याला हळवायचं आहे। याला आपण नीट हळवलंय। आपला आळणमध्ये आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि हळवूया। आता हा जो पीठ आहे आपला, याला आपण बाहेर काढूया आणि याला आपण नीटपैकी टोपाच्या बाहेर काढूया। टोपात नका ठेवू, टोपात आपण काढून घेऊया नीट। आपल्या कालत्याचं पण सगळं काढून घेऊया। आता याला आपण नीट मिक्स करून घेऊया, मळूया याला मंडळी। तर तुम्हाला थोडा आवाज नसेल येत, पण माहिती नाही का, आपण आता त्याच भांड्यात थोडंसं पाणी घेऊ आणि पूर्ण पीठला नीटपैकी मळून घेऊया। एकदम याच्यामध्ये गुंटे नको आहेत आपल्याला। याला नीट आपण
मिक्स करूया, मळूया. आपला जो अंगठा आहे ना त्याच्याने पण मळायचं आहे, कारण त्या गुंट्या छोटे छोटे जे बॉल्स आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी आता आपल्या अंगठ्याने करते म्हणून त्या गुंट्या नाही आहेत. तवा आपण आता गॅसवरती ठेवूया, गॅस मिडियम ठेवा. आणि याला पण आपला बघा पीठ एक नीटपैकी झालेला आहे. आता आपल्याला साईडला सुका पीठ आणि लाटणं पण घ्यायचं आहे. 3 गोळे बनवायचे, जेवढ्या भाकरी बनवायचे तेवढ्या. मला 3 बनवायचे म्हणून. आपला आळण पण मस्तपैकी एकदम सुगरण झालेला आहे. आपल्याला आपल्या पिठाला, आपल्या मळलेल्या पिठाला थोडासा सुका पीठ लावायचं आहे, कारण की तो चिपकायला नको. आपल्या जे फर्श आहे म्हणजे जे हे तवा, ओटा आणि जो लाटणं आहे त्याला नीटपैकी तुम्ही बघू शकता मी एकदम गोल कशी लाटते. हाताने पण तुम्ही लाटू शकता या भाकऱ्या. मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये हाताने कशा लाटायच्या ते शिकवेन मंडळी. तर याला आपण गॅसवरती ठेवूया आणि पाणी लावूया, हा चिपकायला नको म्हणून आणि एकदम चवदार बनू म्हणून. बघा मस्त झालं हे. आता हा आपला थोडा उशीर नंतर हा एकदम असा बलून सारखा आपले भाकर होणार आहे, फुगणार आहे. हे बघा फुगायला आली आहे मंडळी, पण मी जरासं याला फुगून नाही देते, कारण की मला जास्त तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण भाकर बनवायला एकदम नीटपैकी शिकवेन. आता मी असं छोटूसा फुगा बनवते. तुम्ही बघू शकता आपली भाकर पण किती मस्त झाली आहे. आता मी बाकीच्या पण 2 भाकरी करते. आपला आळण पण एकदम मस्तपैकी झालेला आहे. फक्त याला थोडंसं हळून घेऊया बंद गॅसवरती. तुम्हाला मी आता हे बघा सगळे पदार्थ दाखवते, म्हणजे जे आपण मिर्च मसाले भाज्यात सगळ्या टाकलेत त्या. अगं सुनबाई, झाला का जेवण? झाला का जेवण? मला दे. हो सासूबाई, झाला, घ्या तुमचं जेवण. मस्त मस्त आळण केलंय, मस्त तांदळाच्या भाकऱ्या पण केल्यात, कांदा पण ठेचलाय आणि मस्त मिरची पण आहे. चला खाऊया. मला पण आवडतो आळण. ठीक आहे, घे बाळा तुला पण आळण. एकदम मस्त. आई दादाला बसते, मला पण मस्त आहे. चला आता मी पण खाऊन बघते माझ्या सुनेनी कसं बनवलंय. एकदम मस्त झालं, चवदार, खूपच मस्त. बघा कसं पटकन आपल्या 2 मिनिटात संपलेला.